आरक्षणावरून मुंडे बंधू भगिनी विरुद्ध जरांगे पाटील असा नवा वाद पेटलाय। दसरा मेळाव्यामध्ये मंत्री पंकजा मुंडेंसह आमदार धनंजय मुंडेंनी जरांगे पाटील यांना लक्ष केलं होतं आणि त्यानंतर आता जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलंय। माझ्या नादी लागल्यास बाजार उठवेन असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। बघूयात। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती करतो। पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघांना बाजार उठवून देतो। बीडच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून मुंडे बंधू भगिनीनं जरांगे पाटील यांना लक्ष केलं। आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलंय। तर काही लोक खुर्चीसाठी आरक्षणाच्या आड ओबीसीतून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा निशाणा धनंजय मुंडेंनी साधला। दरम्यान माझ्या नादी लागू नये अन्यथा दोघांचा बाजार उठवेन असा हल्लाबोल जरांगे पाटील यांनी मुंडे बंधू भगिनीवर केलाय। प्रत्येक जाती पातीच्या 18 पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे। काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला, 2 दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली, त्याच्या तब्येतीची काळजी। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो। पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं आहे की आरक्षण दिलंय आणखीन ते आमचं म्हणणं नाही, पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात मला काय बोलवतो म्हणा ह्या की नाही, मला टोला लावायला आणि त्याला आम्हाला ओबीसीचं खायचं आणि तू काय खातोर बंजारा समाजाचं, तू दिसतो त्यांसारखा। तू माया नादी लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू बी नका। तुम्हाला खरं सांगतो, त्याला एकदाच सांगतो माया नादी लागू नको, आणखीन तू आले देवावर होईन मग। तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचं नाही, तू तुपलं नीट राहायचं। तू दादा फादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढे तर तुला सांगतो मी दोघांचा बाजार उठीन तुमचा। ओबीसी आरक्षणाबाबत 1994 मध्ये काढलेल्या जी.आर. विरोधात जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 1994चा जी.आर. रद्द करा, प्रगत जाती आरक्षणातून बाहेर काढा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यामुळे आरक्षणाच्या धोरणांवर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। प्रत्येक कलेक्टर तहसीलदारला निवेदन द्यायचं, 94चा जी.आर. रद्द करा। दुसरी मागणी त्यात घ्यायची, 2% 50%च्या वर येते रद्द करा। त्याच्यात तिसरी मागणी घ्यायची, ज्या बोगस जाती आरक्षणात घातल्यात मंडल कमिशनच्या नंतर 14%च्या नंतर गेलेल्या जाती ह्या सगळ्या बाहेर काढा। चौथी मागणी घ्यायची, प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा। आणि ज्या समान जाती नाहीत, 5वी मागणी घ्यायची, ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय, त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायच्यात। मी सुद्धा सरकारला देणार आहेत, काळजी करू नका। अरे असल्या धमक्यात दुसऱ्या कोणाला तरी दे म्हणून सांगा त्याला। इथं कुणाच्या बापाची मालकी नाही, इथं महाराष्ट्र म्हणजे। तुझ्यासारख्या चौथी नापास माणसांनी धमकी द्यावी आणि आम्ही घरात बसावं, डोक्यातनं काढून टाक। आम्ही ओबीसीची लढाई मोठ्या ताकदीनं लढू, जातीमध्ये भांडणं लावून ओबीसीमध्ये फूट पाडायचा तू प्रयत्न करू नको। त्याचं उत्तर तुला ओबीसी 50-60% ओबीसी एक झाला ना, तू ज्यांच्या जीवावर उड्या हाणतो ना, ज्या आमदार खासदारांच्या जीवावर तुझं आंदोलन उभं करतो ना, त्या आमदार खासदारांना नाही घरचा जर रस्ता दाखवला तर आम्ही ओबीसी बांधव म्हणून तुला मग येऊ घातलेला काळात सांगू। मुंबईमध्ये उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅजेटची मागणी राज्य सरकारनं मान्य केली। त्यानुसार नोंदी सापडलेल्या किंवा त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मिळवत कुणबी असल्याचं सिद्ध करणाऱ्यांना तसं प्रमाणपत्र मिळणार आहे। आता जरांगेंनी समान आडनावाचा नवा मुद्दा चर्चेत आणलाय। समान आडनाव असलेल्या मराठा समाजातील सर्वांनी अर्ज करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तुमच्यासारखं आडनाव असणारे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असन त्याला फोन करा आणि विचारा तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का, तो मग आडनाव सारखंच आहे।
त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडं महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असन ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे आणि त्याचे नातेसंबंध आहेत. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहे. एखाद्या वेळी तुमचे आडनावाने कधीच जात ठरत नाही. त्यामुळं आपण ओळखूच शकत नाही आडनावाने कोण कुठे जातीचा आहे. तर त्यामुळं असे जातीच्या आधारावर किंवा एका आडनावावर तुम्ही कोणाचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी ठरू शकत नाही, मराठा ठरू शकत नाही. आडनावावर कोणाचंही कास्ट सर्टिफिकेट निघू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 4 ऑक्टोबरला ओबीसी नेत्यांची एक महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान विदर्भातील ओबीसी महामोर्चाचे नेते सहभागी होणार नसल्याचं समजतंय. मराठा समाजासाठी काढलेल्या GR-मुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही अशी भूमिका तायवाडे यांनी घेतली होती. त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये न जाण्याचा निर्णय विदर्भातील ओबीसी नेत्यांनी घेतलाय. आमचं समाधान आधी झालेलं होतं, परंतु 9 तारखेला शासनाने जी काही स्थानीय चौकशी त्या ठिकाणी नेमलेली आहे, त्यांनी कशा प्रकारचे आणि कोणकोणते कागदपत्र मागवावे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते मागवताना त्याचं हे करताना त्याविषयी आमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या. त्याचं 12 तारखेलाच आम्ही शासनाला आणि मुख्यमंत्र्याला पत्र देऊन स्पष्टीकरण मागितलेलं आहे. त्या स्पष्टीकरणाची पुनरावृत्ती आज सुद्धा आम्ही करणार आहोत की याविषयी आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या आपण दूर कराव्या. आणि त्या जर दूर झाल्या तर नक्कीच आम्ही आधी पण समाधानी होतो, आज पण समाधानी आहे आणि उद्या पण समाधानी राहणार आहे. की उद्या जी मुख्यमंत्र्यांनी बैठक ओबीसी नेत्यांची लावलेली आहे, आम्ही आता टीव्हीवर बघतोय की त्या बैठकीला जे GRचं समर्थन करणारे लोक आहेत, ज्यामध्ये बबनराव तायवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे सुद्धा त्या बैठकीला उपस्थित असतील अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळालेली आहे. तर अशा बैठकीला आम्ही उपस्थित राहणार नाही. तो जे GRला समर्थन करणारे लोक आहेत यांच्यासोबत आमची बैठक करून नाहक महाराष्ट्रामध्ये संभ्रम तयार करू नये, अशा प्रकारचा संभ्रम ओबीसी जाऊ नये म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. आमची जी मागणी आहे ती सकल ओबीसी महामोर्चा सोबत आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटियर लागू केलाय. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जाईल असा आदेश सरकारनं काढलाय. मात्र या निर्णयामुळे ओबीसी समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत काही तोडगा निघणार का हे बघणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.